गेली 17 दिवस झाले सोनम वांगचूक हे दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत आहेत. त्यांची मागणी काय आहे? तर त्यांची मागणी ही साधी आहे की या देशात जो नीट पेपर फुटला होता, ज्या नीट पेपर फुटीमुळे या देशातल्या लाखो करोडो विद्यार्थ्यांचं भवितव्य दावणीला टांगलं गेलं, त्या नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. त्यांचं काय चुकलं? तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्या खात्यात जर एखादा मोठा घोटाळा होत असेल, कुठलं जनतेच्या भविष्याला बाधक ठरेल, त्यांच्या हिताला बाधक ठरेल असा जर काही प्रकरण होत असेल, तर त्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून किंवा त्या खात्याची आपण जबाबदार व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्यायला हवा. आणि याच मागणीसाठी सोनम वांगचूक हे गेल्या 17 दिवसापासून आपला जीव धोक्यात टाकून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करतायत. तरीसुद्धा सरकारच्या एकाही व्यक्तीला, एकाही प्रतिनिधीला किंवा एकाही मंत्र्याला त्या ठिकाणी साधी भेट द्यावीशी वाटत नसेल, तर सोनम वांगचूक हे का पाकिस्तानचे आहेत का? ते या भारताचे नागरिक नाहीत का? त्यांना आपल्या हक्कासाठी, या देशातल्या हक्कासाठी, लोकांच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषण करून अहिंसक मार्गाने न्याय मागण्याचा अधिकार नाही का? मग का तुम्ही फक्त या देशात हिंसक आणि क्रूरपणे केल्या जाणाऱ्या आंदोलनाचीच दखल घेता का? हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. नीट पेपरनंतर TETचा पेपर फुटला. अशी अनेक पेपर फुटी प्रकरणं आहेत की जी या देशाचं भविष्य समजलं जातं, या देशाचा पाया समजला जातो, त्या तरुणांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत, त्यांचं भविष्य बर्बाद करणारी आहेत. कारण या देशामध्ये नोकरीची गरज ही फक्त शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित या लोकांच्या मुलांना आहे. आमदार खासदाराच्या मुलांना नोकरीची गरज नाही. उद्योगपतींच्या मुलांना, अदानी अंबानीच्या मुलाला नोकरीची गरज नाही. मग हे सरकार या देशातल्या सामान्य जनतेसाठी आहे की फक्त अदानी अंबानीसाठीच आहे? हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून सरकारने या देशातल्या जनतेचा संयम पाहू नये. त्या ठिकाणी दिल्लीच्या जंतर मंतरवर जाऊन त्यांच्या उपोषणाला भेट द्यावी, त्यांच्या मागण्या काय आहेत ते समजून घ्याव्या. सरकारच्याच भूमिकेवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही, तर या देशातल्या विरोधी पक्ष नेत्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. राहुल गांधींना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मागण्या समजून घेता आल्या नाहीत. त्यांचं नेमकं मागण्या काय आहेत त्यांना साधी भेटसुद्धा देता आली नाही. म्हणून राहुल गांधीच्या भूमिकेवर सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. सरकारने या देशाची परिस्थिती नेपाळसारखी होण्याची वाट पाहू नये. जर तुम्ही असेच असंवेदनशील वागत राहिलात, गेंड्याची कातडी पांघरून जर तुम्ही या जनतेच्या संयम पाहत राहिलात, तर ही जनता उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जर जनता जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला आपल्या पदाचा राजीनामा तर द्यावाच लागेल, पण नंतर या सरकारसमोर, या जनतेसमोर मत मागण्याची सुद्धा तुमची लायकी राहणार नाही. म्हणून सरकार म्हणून थोडीशी तरी लाज वाटू द्या आणि जनतेला थोड्या त्यांच्या संवेदना समजून घेत चला, त्यांच्या मागण्या काय आहेत ते समजून घेत चला आणि त्यांना न्याय देत चला. कारण हे सरकार जनतेसाठी आहे. या देशामध्ये लोकशाही उरली की नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. ही हुकुमशाहीची सुरुवात म्हणावी लागेल का, की हुकुमशाही या देशामध्ये सुरू झाली असं समजावे लागेल, हा सुद्धा या प्रश्न ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून जनतेने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे, या सरकारला जाब विचारला पाहिजे. धन्यवाद.